नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरूढे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट या ठिकाणी लिपिक या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, वेअर इज द गोल्डन टेम्पल लोकेटेड? बघा, सुवर्ण मंदिर विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये सुवर्ण मंदिर आहे? वेअर इज द गोल्डन टेम्पल लोकेटेड? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील अमृतसर। बघा, या शहरामध्ये विद्यार्थी मित्रांनो सुवर्ण मंदिर आहे। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, वेअर इज चार मिनार लोकेटेड? चार मिनार बघा ही वास्तू विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? चार मिनार खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी राहील हैदराबाद या शहरामध्ये विद्यार्थी मित्रांनो चार मिनार ही वास्तू आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, इंडिया गेट इज लोकेटेड विच ऑफ द फॉलोइंग सिटी? इंडिया गेट बघा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील इंडिया गेट इज लोकेटेड दिल्ली सिटी। ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, वेअर इज द हवा महल लोकेटेड? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, वेअर इज द हवा महल लोकेटेड? हवा महल खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये हवा महल आहे? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक सी राहील जयपूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हवा महल आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, वेअर इज द विवेकानंद रॉक मेमोरियल लोकेटेड? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, वेअर इज द विवेकानंदा रॉक मेमोरियल बघा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी बघा विवेकानंद बघा रॉक या ठिकाणी हे स्मारक आहे? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी राहील विवेकानंद रॉक मेमोरियल इज लोकेटेड कन्याकुमारी। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, विच सिटी इज कॉल्ड ॲज गेटवे ऑफ साऊथ इंडिया? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, विच सिटी इज कॉल्ड ॲज गेटवे ऑफ साऊथ इंडिया? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी राहील चेन्नई इज अ गेटवे ऑफ साऊथ इंडिया। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, विच सिटी इज नोन ॲज सिटी ऑफ टेम्पल? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विच सिटी इज नोन ॲज सिटी ऑफ टेम्पल? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील भुवनेश्वर इज अ सिटी ऑफ टेम्पल। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 पहा, विच सिटी इज कॉल्ड ॲज स्पिरिच्युअल कॅपिटल ऑफ इंडिया? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, विच सिटी इज कॉल्ड ॲज स्पिरिच्युअल कॅपिटल ऑफ इंडिया? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी वाराणसी इज अ स्पिरिच्युअल कॅपिटल ऑफ इंडिया। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 पहा, विच सिटी इज अ फेमस फॉर कुंभमेला फेस्टिवल? बघा, कुंभमेला फेस्टिवल बघा खालीलपैकी या ठिकाणी कोणतं एक शहर आहे जे कुंभमेळा या ठिकाणी यांच्यासाठी प्रसिद्ध आहे? कुंभमेळा। तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील प्रयागराज इज अ सिटी फेमस फॉर कुंभमेला फेस्टिवल। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 पहा, विच सिटी इज कॉल्ड ॲज ऑरेंज सिटी ऑफ इंडिया? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, विच सिटी कॉल्ड ॲज ऑरेंज सिटी ऑफ इंडिया? बघा, याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 राहील नागपूर सिटी इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑरेंज सिटी ऑफ इंडिया। विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याकडे बॉम्बे हायकोर्ट लिपिक बघा या पदासाठी लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे 4000 प्रश्नाचं बघा एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण या ठिकाणी सर्व या ठिकाणी विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, जर कोणाला बघा हे खरंच बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचं PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 150 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचं PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघा, याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक 11 भाग विद्यार्थी मित्रांनो,
हू रोट गीतांजली? गीतांजली बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, हू रोट द बुक गीतांजली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील, रवींद्रनाथ बघा टागोरांनी गीतांजली या नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हू इज द ऑथर ऑफ द व्हाईट टायगर? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, हू इज द ऑथर ऑफ व्हाईट टायगर? व्हाईट टायगर बघा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी राहील, अरविंद अगाडिया बघा ऑप्शन क्रमांक बी विद्यार्थी मित्रांनो, द व्हाईट टायगर या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 13 पहा, हू रोट द बुक इंडिया विन्स फ्रीडम? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, हू रोट द बुक इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मौलाना अब्दुल कलाम आझाद बघा बघा ऑप्शन क्रमांक सी विद्यार्थी मित्रांनो, मौलाना अब्दुल कलाम आझाद ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द ऑथर ऑफ मिडनाईट चिल्ड्रन्स? बघा मिडनाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, बघा मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, मिडनाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी राहील, सलमान रश्दी द मिडनाईट चिल्ड्रन्स या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 15 पहा, हू रोट द नॉवेल गाईड? बघा गाईड या नावाची कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी राहील, आर के नारायण द ऑथर ऑफ द नॉवेल गाईड ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच ॲक्ट्स रेग्युलेट्स द फंक्शनिंग ऑफ NGOs इन इंडिया? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, विच ॲक्ट्स रेग्युलेट्स द फंक्शनिंग ऑफ द NGOs इन इंडिया? बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 रा विद्यार्थी मित्रांनो, FCRA ॲक्ट्स बघा द फंक्शनिंग द NGOs इन इंडिया ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलेन्स ॲक्ट वॉज इनॅक्टेड? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, प्रोटेक्शन ऑफ वुमन्स फ्रॉम डोमेस्टिक व्हायलेन्स कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला कायदा आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, बघा वुमन्स बघा फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट प्रोटेक्शन, तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी राहील, सन 2005 मध्ये बघा कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक हा कायदा संमत करण्यात आलेला तो कायदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, The act is related to food safety in India? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, The act is related the food safety of India? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक सी राहील, FSS बघा FSSAI बघा ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. क्रमांक पुढचा बघा, विच ॲक्ट्स प्रोव्हाइड फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन टू चिल्ड्रन्स? बघा मोफत आणि सक्तीचं शिक्षण यांच्या बघा संबंधीचा कायदा खालीलपैकी कोणता कायदा आहे? मोफत आणि बघा सक्ती शिक्षण म्हणजे राईट टू एज्युकेशन ॲक्ट, तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी RTE राईट टू एज्युकेशन ॲक्ट ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच आर्टिकल्स डील्स विथ द ॲबोल्युशन ऑफ अनटचेबिलिटी? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, विच आर्टिकल्स डील्स विथ द ॲबोल्युशन ऑफ अनटचेबिलिटी? अस्पृश्यता पाळणे विद्यार्थी मित्रांनो, बघा हा कायद्याने गुन्हा आहे यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा कलम 17 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच आर्टिकल्स प्रोव्हाइड फॉर द युनिफॉर्म सिव्हिल कोड? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, विच आर्टिकल्स प्रोव्हाइड बघा युनिफॉर्म सिव्हिल कोड? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक सी आर्टिकल 44 बघा ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आर्टिकल 21 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स डील्स विथ? बघा भारतीय राज्यघटनेचं कलम 21 बघा ही खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचं कलम 21 हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे?
बघा याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक सी राहील, राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. बघा ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच आर्टिकल्स प्रोव्हाइड फॉर रिझर्वेशन ऑफ सीट्स फॉर SC अँड ST इन लोकसभा. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, विच आर्टिकल्स प्रोव्हाइड फॉर रिझर्वेशन ऑफ सीट इन लोकसभा SC अँड ST इन लोकसभा. तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील, आर्टिकल बघा 330 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द फंडामेंटल ड्युटीज आर विच आर्टिकल. फंडामेंटल ड्युटीज बघा मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे. फंडामेंटल ड्युटीज म्हणजे मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचं बघा कलम विद्यार्थी मित्रांनो कलम 51A या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हु इज कॉल्ड ॲज द फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स. भारतीय राज्यघटनेचे बघा शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील, डॉक्टर BR आंबेडकर बघा यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हु वॉज नोन ॲज द नायटिंगेल ऑफ इंडिया. हु इज नोन ॲज नायटिंगेल ऑफ इंडिया. तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी राहील, सरोजिनी नायडू इज ऑल्सो नोन ॲज नायटिंगेल ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हु इज नोन ॲज द फादर ऑफ नेशन. बघा ऑप्शन क्रमांक सी, महात्मा गांधीजी इज ऑल्सो नोन ॲज फादर ऑफ नेशन. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच इंडियन सिटी इज नोन ॲज अ डायमंड सिटी. बघा या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, विच सिटी इज नोन ॲज डायमंड सिटी ऑफ इंडिया, सुरत. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विच सिटी इज कॉल्ड ॲज टी कॅपिटल ऑफ इंडिया. बघा काल आपल्याकडे प्रश्न झाला होता, टी कॅपिटल ऑफ इंडिया. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी राहील, डी गब्रू. बघा ऑप्शन क्रमांक डी आपले योग्य उत्तर राहील. बघा या ठिकाणी काही इंग्रजी व्याकरणचे प्रश्न आहेत, तर इंग्रजी व्याकरणचे काही प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक पहिला पहा, चूज द सिनोनिमस ऑफ द वर्ल्ड. बघा या ठिकाणी समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी ब्राईट अशा प्रकारचा एक शब्द आहे, तर या ठिकाणी समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर याचे योग्य उत्तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इंटेलिजन्स या ठिकाणी ब्राईट या ठिकाणी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चूज द सिनोनिमस ऑफ द वर्ड अँग्री. समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे, अँग्री म्हणजे रागावलेला. बघा याचं योग्य उत्तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मॅड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चूज द सिनोनिमस ऑफ द वर्ड ह्यूज. बघा ह्यूज म्हणजे बघा प्रचंड मोठा. तर याचं योग्य बघा समानार्थी शब्द काय होईल, टीनी, स्मॉल, लार्ज, फास्ट. बघा ह्यूजचा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी, लार्ज या ठिकाणी आपले योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चूज द सिनोनिमस ऑफ द वर्ल्ड हेल्प. बघा हेल्प म्हणजे बघा मदत करणे, याचा योग्य समानार्थी शब्द खालीलपैकी काय होईल, असिस्ट. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपला योग्य समानार्थी शब्द राहील. ऑप्शन क्रमांक 5 बघा, चूज द सिनोनिमस ऑफ द वर्ड हॅपी. बघा हॅपी म्हणजे आनंदी, तर हॅपी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जॉयफुल या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चूज द अँटोनिमस ऑफ द वर्ल्ड. विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी शॉर्ट या ठिकाणी एक शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा शॉर्टचा विद्यार्थी मित्रांनो टॉल या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चूज द अँटोनिमस ऑफ द वर्ड लव. बघा लवचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी काय होईल, तर ऑप्शन क्रमांक बी हेट या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चूज द अँटोनिमस ऑफ द वर्ड अर्ली. बघा आर्लीचा बघा लवकरचा विरुद्धार्थी बघा या ठिकाणी काय होईल विद्यार्थी मित्रांनो, लवकरच्या विरुद्धार्थी लेट. बघा ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आर्लीचा बघा विरुद्धार्थी लेट होईल. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चूज द अँटोनिमस ऑफ द वर्ड स्ट्रॉंग. स्ट्रॉंगच्या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा स्ट्रॉंग म्हणजे मजबूत, मजबूतच्या विरुद्ध वीक. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 10 बघा, चूज द अँटोनिमस ऑफ द वर्ड पोलाइट.
बघा पोलाइट म्हणजे काय असतो, नम्र असतो. नम्राच्या विरुद्ध खालीलपैकी काय होईल, तर रूड. बघा ऑप्शन क्रमांक सी, रूड म्हणजे उद्धट. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मिनिंग ऑफ द. तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, क्राय ओव्हर स्प्लिट मिल्क. बघा अशा प्रकारची या ठिकाणी बघा एक फ्रेज आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. क्राय ओव्हर स्प्लिट मिल्क. बघा याचं योग्य उत्तर काय होईल विद्यार्थी मित्रांनो, तर त्याचे उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी आहे, रिग्रेट अनलेसली. बघा रिग्रेट युजलेसली. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मिनिंग ऑफ कॉस्ट अँड आर्म अँड अ लेग. बघा याचं योग्य उत्तर काय राहील विद्यार्थी मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी, व्हेरी एक्सपेन्सिव्ह. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मिनिंग ऑफ लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. तर याचा अर्थ बघा ऑप्शन क्रमांक बी आहे, रिव्हील अ सिक्रेट. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. मिनिंग ऑफ अंडर द वेदर. बघा झाला होता बघा प्रश्न आपला, अंडर द वेदर, फिलिंग सिक आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मिनिंग ऑफ द हिट द बुक्स. हिट द बुक्स बघा, रीड ऑर स्टडी. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वन हू ट्रॅव्हल्स ऑन फूट. बघा असा या ठिकाणी बघा कोणी असतो, तो या ठिकाणी ट्रॅव्हल्स ऑन फूट, पायाने चालणारा. तर याचं पेडिस्ट्रियन म्हणजे बघा ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अ प्लेस फॉर कीपिंग बर्ड्स. बघा अशी या ठिकाणी कोणती एक जागा असते, बघा पक्ष्यांना ठेवण्याची जागा असते. तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी, अवेरी, अ प्लेस वेअर कीपिंग बर्ड्स. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वन हू कॅन स्पीक मेनी लँग्वेज. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, वन हू कॅन स्पीक मेनी लँग्वेज. असा बघा कोणी असतो ज्या ठिकाणी अनेक भाषा बोलणारा असतो, त्याला बघा काय म्हणतात, तर पॉलिगॉट. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा, अ पर्सन हू नेव्हर टेल्स अ लाय. असा बघा कोणी या ठिकाणी असतो, तो बघा या ठिकाणी नेव्हर टेल्स अ लाय, कधीही खोटे बोलत नाही. पर्सन हू नेव्हर टेल अ लाय. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, ट्रूथफुल. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. वन हू लुक्स ऑन द ब्राईट साईड ऑफ थिंग्स. वन हू लुक्स ऑन द ब्राईट साईड ऑफ थिंग्स. तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो, ऑप्टिमिस्टिक. बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. व्होकॅब्युलरी, मिनिंग ऑफ द वर्ल्ड. विषय क्रमांक पुढचा बघा, मिनिंग ऑफ द वर्ल्ड. या ठिकाणी बघा एक शब्द आहे, BENEVOLENT, बिनोव्होलेंट. तर याचा योग्य या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा याचा योग्य अर्थ विद्यार्थी मित्रांनो, काइंड अँड जनरस. ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, मिनिंग ऑफ ENORMOUS, इनॉर्मस. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. इनॉर्मस या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी काय होईल. बघा इनॉर्मस म्हणजे ह्यूज, व्हेरी लार्ज. ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, मिनिंग ऑफ द वर्ल्ड. बघा या ठिकाणी एक शब्द आहे, CAUTIOUS. बघा मिनिंग ऑफ द वर्ल्ड. या ठिकाणी या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर केअरफुल विद्यार्थी मित्रांनो या शब्दाच्या ठिकाणी योग्य अर्थ राहील. विषय क्रमांक पुढचा, मिनिंग ऑफ फॅमिलियर. बघा या ठिकाणी फॅमिलियर विद्यार्थी मित्रांनो एक शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. वेल नोन. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. मिनिंग ऑफ द वर्ल्ड, ओबेडियंट. बघा ओबेडियंट विद्यार्थी मित्रांनो एक शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. द फॉलोइंग रूल्स. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, आयडेंटिफाय द प्रिपोजिशन, द बुक्स इज ऑन द टेबल. बघा या वाक्यामधलं प्रिपोजिशन आपल्याला सांगायचं आहे. द बुक्स इज ऑन द टेबल. ऑन. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. आयडेंटिफाय द कंजक्शन, इन द कंजक्शन ओळखायचं आहे. आय वॉज ट्राईट द बट हॅपी. आय वॉज ट्राईट बट हॅपी. कंजक्शन आपल्याला ओळखायचं आहे. बट. ऑप्शन क्रमांक डी. बघा या ठिकाणी कंजंक्शन आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, आयडेंटिफाय द नाउन, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. बघा ऑनेस्टी इज द नाउन. ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर राहील. व्हॉट इज द फेमिनाईन जेंडर ऑफ किंग. बघा किंगचं बघा फेमिनाईन जेंडर आपल्याला ओळखायचं आहे. किंग म्हणजे राजा, तर क्वीन म्हणजे राणी. ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील.